आम्ही कॉक्रोच जसा घरात कुठल्या कुठल्या कोपऱ्यात घुसतो तसा या व्यवस्थेमध्ये घुसून घुसून तुम्हाला दाखवून देणार आहे की जाती धर्माच्या प्रश्नानं द्वेषानं देशाचे प्रश्न सुटत नसतात. देशाचे तुम्ही काळ हिट आणा किंवा पांढरं पीठ आणा, जो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे तो काही थांबणार नाहीये, तो पेटणारच आहे. तर या देशाच्या कॉक्रोचांना म्हणजे आम्हाला उतरून जे ते देशाचे प्रश्न मांडायची गरज पडली नसती. आणि आम्ही एका सरन्यायाधीशाने भारतातील बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणून संबोधले. त्यानंतर त्या तरुणांमध्ये एक ज्वाला निर्माण झाली आणि त्यांनी थेट कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर सोशल मीडियावर याचं ट्रेंडिंग मोठ्या प्रमाणावर वाढू लागलं. या 4 दिवसामध्ये जवळपास 14 मिलियनच्या पुढे याचं ट्रेंडिंग आहे. या कॉक्रोच जनता पार्टीचे काही सदस्य आपल्या सोबत आहेत. नेमकी कॉक्रोच जनता पार्टी काय तुम्ही त्याचे सदस्य झालात, काय सांगा? नक्कीच आम्ही सोशल मीडियावर या पेजला फॉलो केलं आहे आणि ज्या प्रकारे आपण 4 दिवसात बघत असाल की करोडोच्या वर विद्यार्थी असतील, युवक असतील, नागरिक असतील, त्यांनी या पेजला फॉलो केलेला आहे. याचाच अर्थ असा की कुठेतरी या देशात युवकांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना परिवर्तन हवं आहे. हे जे काही चाललंय त्यासाठी सगळे वैतागले आहेत. नवीन काहीतरी कोणीतरी या सर्व आपल्या समस्यांसाठी उभं राहावं, यासाठी या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून काहीतरी नवीन घडेल असंच आम्हाला या ठिकाणी वाटतंय. कॉक्रोच जनता पार्टी या सरन्यायाधीशांच्या वक्तव्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? जे सरन्यायाधीशांनी वक्तव्य केलं तेच खरोखरच चुकीचं केलं, पण त्या चुकीच्या वक्तव्याचं एक पार्टीत रूपांतर झालंय, ते कॉक्रोच जनता पार्टी. तो हा एक तरुणांचा रोष, तरुण 1.5 कोटी तरुण याला जोडले गेले आहे. नक्कीच येणाऱ्या काळात खूप मोठी क्रांती घडणार आहे. एक तरुण तू पण या पार्टीचा एक सदस्य आहे. हे सदस्य होताना तुझ्या काय भावना, काय नेमकं तुला काय बदल हवा आहे? नक्कीच माझी एवढीच इच्छा आहे की आम्ही सगळी एकत्र आलोय त्यासाठी, कारण की आम्ही कंटाळलोय खरं तर. कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणा किंवा अलीकडच्या काळामध्ये बलात्कारचे बरेच प्रकरण घडत आहेत त्याचे प्रश्न म्हणा, याच्यावरती कोणी बोलत नाही आहे. की दुबईमध्ये काय चाललंय, जागतिक युद्धामध्ये काय चाललंय याच्यावरती तुम्ही बोलताय. तुम्ही महागाई कमी कशी करता येईल याच्यावरती बोला, विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे सुटतील याच्यावरती बोला ना. आता मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये CJIंनी जे वक्तव्य दिलं की जे बेरोजगार विद्यार्थी आहेत ते झुरळेत म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही त्यांच्यावरती कामं करा ना. तुम्ही झुरळ म्हणून तो प्रश्न सुटणार आहे का? आता जे त्यांना जर नोकऱ्या असत्या, त्यांना जर कामं असतं तर ती सोशल मीडियावरती येऊन रील्स केले असते का? त्यांनी इकडे तिकडे कमेंट टाकले असते का? नसते टाकले ना. तर त्यांच्यावरती कसं काम करता येईल याच्यावरती तुम्ही विचार करा ना. आणि मी अजून एक सांगतो की आता जी कॉक्रोच जनता पार्टी, त्या पार्टीला दाबण्यासाठी जे इतर पक्ष आहेत किंवा जे विस्थापित असतील, प्रस्थापित असतील, ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काळ हिट आणा किंवा पांढरं पीठ आणा, जो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे तो काही थांबणार नाहीये, तो पेटणारच आहे. तुमच्या कॉक्रोच जनता पार्टीला राजकीय पक्षांचा देखील पाठिंबा मिळतो. तसे ते या पार्टीचं सोशल मीडियावर तुमचं अकाउंट हॅक होताना सुद्धा अनेक जणांचे प्रयत्न चालले. त्याबद्दल नेमकं काय सांगतो? नक्कीच आपण बघू शकतो की आतापर्यंत एक आयडी आमच्या हॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वारंवार जी आहे ती CJIची जी ऑफिशियल आयडी आहे तिला हॅक करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर या देशामध्ये आज ही वेळ काय येते, जे CJI सूर्यकांत जे वक्तव्य त्यांनी केलं ते म्हणतायत की यूथ जे आहेत ते कॉक्रोचेस आहेत आणि जे यांना एम्प्लॉयमेंट नसल्या कारणानं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्हिझम करतात. जर ही देशाची मीडिया जी आहे ती जर एखाद्या रुलिंग पार्टीला बांधील नसती आणि त्यांना विकल्या गेली नसती तर या देशाच्या कॉक्रोचांना म्हणजे आम्हाला उतरून जे ते देशाचे प्रश्न मांडायची गरज पडली नसती. आणि आम्ही हे प्रश्न मांडायला लागल्यावर तुम्ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. काल नरेंद्र मोदी जे आहेत ते नॉर्वेमध्ये दौऱ्यावर होते. नॉर्वे हा प्रेस फ्रीडम मध्ये जगपातळीवर 1 क्रमांकावर देश आहे आणि तिथल्या एका जर्नलिस्टनं हेलेनी त्यांना विचारलं की तुम्ही का बोलत नाहीत किंवा एक प्रश्न विचारला तर ते तिथनं निघून गेले. आणि ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर नॉर्वे सारख्या देशातल्या त्या व्यक्तीचे अकाउंट सुद्धा यांनी बॅन करण्याचा प्रयत्न केलाय. तर मग या देशातले तरुण आम्ही सामान्य कॉक्रोच जे त्यांच्या नजरेत आम्ही जे कॉक्रोच आहेत, आम्ही जर कॉक्रोच बोलायला लागलो तर नक्कीच आम्हाला दाबण्याचा ते प्रयत्न करतायत. पण मला सुद्धा त्यांना एक सांगायचंय की न्यूक्लिअर जर बॉम्ब पडला तर त्याच्यामध्ये जर उडणारा कुठला पॅरिसाइट असेल, कुठला जगणारा पॅरिसाइट असेल तर ते कॉक्रोच आहे. कॉक्रोचचं नेचर आहे, कॉक्रोचची नैसर्गिक ताकद आहे. तसंच या देशाचे कॉक्रोच म्हणजे आम्ही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही कितीही आम्हाला म्हणा की जाती धर्मावर भांडा,
तुम्ही कितीही आम्हाला म्हणा की तुम्ही एकामेकाचा द्वेष करा, तुम्ही कितीही आम्हाला म्हणा की तुम्ही करप्शन द्या, करप्ट या सिस्टम मध्ये गप्प राहा, याचं सहन करा, तर हा कॉक्रोच कदापि आम्ही सहन करणार नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही कॉक्रोच सारखं, कॉक्रोच जसा घरात कुठल्या कुठल्या कोपऱ्यात घुसतो तसा या व्यवस्थेमध्ये घुसून घुसून तुम्हाला दाखवून देणार आहे की जाती धर्माच्या प्रश्नानं, द्वेषानं देशाची प्रश्न सुटत नसतात. देशाची प्रश्न ही त्याच्या एम्प्लॉयमेंट, युथला एम्प्लॉयमेंट देणं आहे, त्यांना हेल्थकेअर प्रोव्हाइड करणं आहे, त्याचबरोबर रुरल भागामधल्या डेव्हलपमेंटवर बघणं आहे, रोजगारावर बघणं आहे, शेतकरी कष्टकरी कामगारांच्या समस्येवर तुम्हाला सोडवणं आहे. नुसतं जाती धर्मात भिडून किंवा द्वेषाचे मुद्दे आणून जे ते असं हे देश चालत नसतो. त्याच्यामुळे काँग्रेस जनता पार्टी आहे आणि तुम्ही आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, जसं हा म्हणला की पांढरं पीठ आणा नाही तर काळं हिट आणा, आम्ही आमचं काम करून दाखवू. एकंदरीत या काँग्रेस जनता पार्टीला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. मला एक सांगा, तुमची ही काँग्रेस जनता पार्टी सोशल मीडिया पुरतीच मर्यादित राहणार का पुढे, याचं काय तुम्ही वाढवण्याचा विचार केला? लवकरच आज आम्ही संध्याकाळी समविचारी विद्यार्थी असतील, युवक असतील, एकत्र बसतोय आणि येणाऱ्या एक 8-10 दिवसातच पुण्यातूनच या आंदोलनाला, काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून पहिल्या आंदोलनाला सुरुवात होईल. कारण आपल्याला माहिती आहे जे पुण्यात घडतं ते जगात दिसतं. त्यामुळेच येत्या 10 दिवसात काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून पुण्यात मोठं आंदोलन, जे आपल्याला आता आमच्यासारख्या युवकांना, विद्यार्थ्यांचे जे सोशल मीडियाचे अकाउंट असतील हे बंद करण्याचा प्रयत्न करतो, हे फ्रीज करण्याचा प्रयत्न होतोय. आज आम्ही पुणे शहर पोलीस आयुक्तालयात गेलो, तिथंही आमची माहिती भरून घेण्यात आली. या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यामुळे याच्या विरोधात आम्ही एक आंदोलन येत्या 10 दिवसात काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत. काय सांगाल की तुमच्या या काँग्रेस जनता पार्टीचे जिल्ह्यात तालुक्यामध्ये आता ग्रुप झालेले पाहायला मिळतं, काय सांगाल? नाही, आता ही जी लाट असेल ती लाट संपूर्ण देशभर पसरलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक गावातला, नाहीतर प्रत्येक गल्लीतला व्यक्ती आता या पार्टीसोबत जोडले जाण्यासाठी त्याची इच्छा आहे, त्याचा असंतोष आहे. म्हणून इथे प्रत्येक सामान्य माणूस जोडला जाईल, इथे शेतकरी जोडला जाईल, इथे विद्यार्थी या पार्टीसोबत जोडला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाची सुरुवात जी असेल ती या पुण्यामधूनच होईल. काय तुमच्या या पार्टीबद्दल तो काय सांगता? सर, आता तुम्ही बघत असाल, आपण सोशल मीडियाचं जे त्यांचं अकाउंट आहे, काहीच वेळापूर्वी आपले 15 मिलियन फॉलोअर्स आपले काँग्रेस जनता पार्टीचे पूर्ण झालेत. हे 15 मिलियन युवा जे ह्या सोशल मीडियाच्या थ्रू जर जोडत असतील तर ते सर्व जरी खुले नाहीत. आज ते सरन्यायाधीश असतील, ते आपल्या युवांना म्हणतात की कॉक्रोच आहे. त्यांचं अकाउंट आता इथं बघितलं असेल तुम्ही तर ट्विटरचं अकाउंट त्यांच्याकडून बॅन करण्यात आलंय. आपलं इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना बॅन करण्याचा प्रयत्न होतोय. सगळ्यात प्रथम त्या सरन्यायाधीशांना बॅन केलं पाहिजे. तुम्ही आजपर्यंत या युवांवर जो काय आवाज उठवताय, आज युवा सगळे एकत्र येऊन जे प्रयत्न करतायत, नक्कीच या पुण्यातून युवांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही मोठी चळवळ उभा करत आहोत. 7 ते 8 दिवसात अनिकेत दादा म्हणले तसं आम्ही या आंदोलनाची सुरुवात लोक चळवळ महाराष्ट्रातून आणि पुण्यातून सुरुवात करत आहोत. एकंदरीत या काँग्रेस जनता पार्टीला संपूर्ण भारतासह राज्यातून देखील मोठा पाठिंबा मिळत असून पुण्यातून याची लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे विद्यार्थी सांगण्यात आले. प्रशांत श्रीमंदिरकर, डेली सिटी न्यूज, पुणे.